ही पहा चमचमीत मसालेदार वांगी रस्सा। बघताच तोंडाला पाणी सुटले ना। एकदा खाल तर चव कधीच विसरणार नाही, एवढी चवदार। रेसिपी खूप सोपी आहे, झटपट बनते। चला सुरुवात करूयात। नमस्कार, वर्षास केक्स अँड आर्ट्स मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। वांग्याची रस्सा भाजी बनवायची आहे आणि तीही जरा वेगळ्या पद्धतीने। तर इथे मी काटेरी अशी हिरवी वांगी घेतलेली आहेत। या कलरची वांगी ही अतिशय चवदार असतात आणि यामध्ये अजिबात बी नसतं। तर आता बघा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत। आता ती कट करून घेऊयात। तर आता वांग्याचा देठ कट करून घेतला आणि देठाच्या खालचा असणारा भाग सुद्धा मी थोडासा कट करून घेते आणि वांग्याचे काटे सुद्धा असे चाकूने आपण काढून घ्यायचे, कारण ते खाताना असे टोचले जातात। त्यामुळे सगळे काटे बघा असे काढून घेतले आहेत आणि आता नंतर काप करायचा आहे। वांग्याचा असा मधोमध काप द्यायचा आणि बघून घ्यायची की वांगी किडका आहेत का। असा बघा मी क्रॉस मध्ये त्या वांग्याला कट करते आहे। या दुसरा कट दिला मी, म्हणजे असे 4 काप झाले आणि परत एक साइडला कट दिला आणि अजून एका साइडला पण मी असाच कट देणार आहे। म्हणजे असे 4 भाग आपल्याला वांग्याचे मी केलेले आहेत, कारण एवढे असे भाग केले की वांग अजिबात आपले किडकं राहत नाही आणि वांग शिजताना लवकरही शिजलं जातं। आता हे वांग आपल्याला एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे, त्या पाण्यात मीठ टाकून घ्यायचं आणि वांग त्याच्यामध्ये घालून घ्यायचंय, कारण वांग हे असंच ठेवलं तर ते लगेच काळे पडतात। त्यामुळे मिठाच्या पाण्यात ठेवली की ते अजिबात काळी पडत नाहीत। आता दुसरं वांगही मी असंच कट करून घेते। तर अशा प्रकारे आपल्याला सगळी वांगी इथे कट करून घ्यायची आहेत। इथे मी मध्यम साईजची वांगी घेतलेली आहे, त्यापेक्षा पण थोडी छोटी साईजची तुम्ही घेऊ शकता। तर इथे बघा सगळी वांगी आपली अशी छानशी कट करून घेतलेली आहेत आणि इथे मी पाण्यात ठेवलेली आहेत। आणि आता ही वांग्याची भाजी बनवण्यासाठी आपण काही साहित्य काय घेतलं आहे ते बघूयात। इथे 2 चमचे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 चमचा तीळ घेतलेला आहे, 1 चमचा धने घेतलेला आहे आणि पाव चमचे जिरे घेतलेला आहे। हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तवा गरम झालेला आहे। सुरुवातीला मी शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। आता बघा त्यांचा कलर बदललेला आहे, चांगले शेंगदाण्याला डाग पडलेले आहेत आणि चांगला वास सुद्धा येत आहे। आता मी शेंगदाणे काढून घेते। त्याच तव्यामध्ये तीळ घालूया। तीळ पण बघा तवा गरम आहे तर तीळ चांगले तळतळ उडत आहेत। तर तीळ सुद्धा मी असेच काढून घेतले, चांगले खरपूस झालेले आहेत। आता धने सुद्धा तसेच भाजून घ्यायचे आहेत। धण्यांचा पण बघा चांगला वास असा खमंग येत आहे आणि धने सुद्धा आता काढून घेऊ। आता गॅस बंद केला आहे आणि बंद गॅसमध्येच आपल्याला तवा जो गरम आहे त्याच तव्यावर आपल्याला हे जिरं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। जिरे जास्त भाजलं तर जिरेची कडसर चव ही वांग्यामध्ये उतरली जाते। आता इथे बघा अजून आपल्याला साहित्य घ्यायचं आहे। 2 चमचे मी खिसलेलं खोबरं घेतलं आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं असं तुकडे करून घेतलेलं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि ते साहित्य सुद्धा आपण हे भाजलेल्या साहित्यावर घालून घेऊ आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आता घालून घ्यायचं आहे। आता इथे बघा काही पावडर मसाले सुद्धा मी इथंच या मिक्सरच्या भांड्यातच घालणार आहे। आता इथे बघा तर 2 टीस्पून मी इथं काळं तिखट घेतलेलं आहे, जे आपल्या घरामध्ये बनवलेलं असतं। आता इथं तुमच्याकडे जर काळं तिखट नसेल तर तुम्ही इथं गोडा मसालाही वापरू शकता आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे। थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला चांगलं गरजेनुसार पाणी घालून एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे। पहा इथं आपलं वाटण तयार आहे। तुम्ही इथे पाहू शकता की आपल्या वाटणाची कन्सिस्टन्सी कशी आहे। जास्त जाड अजिबात ठेवलेलं नाही, कारण वाटण जर जाड राहिलं तर रस्सा हा मिळून येणार नाही। तर आता इथं आपण हे वांगी सगळी नितळून घेतलेले आहेत पाण्यातून, एका प्लेटमध्ये मी घेतली आहेत आणि इथं आता जे वाटण केलेलं आहे त्या वाटणातलं आपण थोडासा मसाला वांग्यात भरण्यासाठी घेऊया। इथे मी 1-1.5 चमचा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ। मीठ मी उशिरा घातलं, आज मीठ असं आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचं, कारण वांग्याला चांगली मिठाची चव लागते आणि वांग हे रश्श्यामध्ये खातानाही चवदार लागतं। आता हे सगळा जो मसाला आहे आणि हे मीठ घातलेलं हे सगळ्या वांग्यांमध्ये असंच भरून घेऊया। आता इथे बघा ही सगळी वांगी मी असं मसाला भरून घेतलेली आहेत। आता वांग्याची भाजी करायची आहे, तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे। कढई चांगली गरम झाली की 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की कढीपत्ता मी इथे घातलेला आहे। कढीपत्ता चांगला तडतडला की जे आपण वाटण केलं आहे ते वाटण इथे घालून घेऊ।
आता इथे बघा मी जिरं वगैरे घालणार नाही, कारण मी जिरं वाटणामध्ये घातलेलं आहे। इथं धनिया पावडर सुद्धा मी घातलेली नाही, कारण आपण साबुत धने वाटणामध्येच खमंग असे भाजून घातलेले आहेत। आणि इथं बघा आता मी बेडगी मिरची पावडर घालत आहे, त्याच्यामुळे आपल्या भाजीला छान कलर येतो। आणि हा जो वाटलेला मसाला आहे तो आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत इथं भाजून घ्यायचा आहे। या भाजीमध्ये मी कांदा आणि टोमॅटो बिलकुल वापरलेला नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये थोडासा कांदा किंवा थोडासा टोमॅटो घालू शकता। आता इथं बघा आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे। थोडंसं गरम पाणी मी इथं घालून घेतलं, कारण या वाटणामध्ये काही मसाले आपण घातलेले आहेत, मसाले करपू नयेत आणि भाजीची चव बदलू नये, त्याच्यामुळे इथं मसाले चांगले शिजवण्यासाठी आपण इथं थोडं पाणी घातलं। आणि बघा आता हे पाणी घातल्यानंतर सुद्धा ह्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे। आणि इथं आता जी वांगी आपण भरून घेतलेली आहेत ना मसाल्यांनी, ती इथं घालून घेऊ आणि थोडी परतून घेऊ। परतल्यानंतर बघू शकताय बघा सगळा मसाला आपल्या या वांग्याला लागलेला आहे। आणि आता 2 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायची आहे। वांग्याला चांगली वाफ आलेली आहे, चांगला हा मसाला आपल्या या वांग्यामध्ये चांगला मुरलेला आहे, तुम्ही पाहू शकताय बघा इथे। 2 मिनिटं चांगली मसाल्यामध्ये वांगी परतली की वांग्याची भाजी खाताना वांगी ही चांगली चवदार लागतात। आता इथं रस्सा बनवण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे, पण पाणी हे गरम करून घालायचं। मी गरम पाणी आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं होतं, तर ते मिक्सरचं भांडं असं जे वाटण होतं ते मी काढून घेतलं आणि बघा इथं ते पाणी घातलेलं आहे। आता इथं तुम्ही घट्ट पातळ बघू शकता, तुम्हाला जर ही भाजी घट्ट करायची असेल तर तुम्ही पाणी कमी वापरा। मला इथं मीडियम साईजचा रस्सा करायचा आहे, तर मी थोडंसं पाणी इथं अजून घालून घेतलं। इथे नेहमी गरम पाणीच वापरायचं, कारण गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला छान कलरही येतो आणि भाजीची चव ही दुप्पट वाढते। आता बघा ही सगळी वांगी आपल्याला चमच्याने त्यांची आलटी पलटी करून घ्यायची आहेत, म्हणजे ती रश्श्यामध्ये चांगली एकसारखी शिजतात। आता कढईवर अर्धवट झाकण ठेवू आणि 8 ते 10 मिनिटांसाठी ही वांगी शिजून देऊ। आता बघा 10 मिनिट झालेले आहेत, गॅसची फ्लेम एकदम मी मंद ठेवलेली होती। आता इथे तुम्ही पाहू शकताय की आपल्या या भाजीला कलर किती छान आलेला आहे। आता ही वांगी आता शिजलेत का आपण बघूया। आता इथं बघा वांग शिजलं की नाही हे बघण्यासाठी देठाचा भाग सुरुवातीला बघायचा। देठ बघा इथं चांगलं मऊ झालेलं आहे। देठात वांग शिजलं की वांग हे मध्ये पण आपोआप शिजलं जातं। आणि आता बघा दुसरं वांग पण आपण बघू, बघा चांगलं मऊ झालेलं आहे। या वांग्याच्या भाजीचा कलर पण एकदम छान झालेला आहे, एकदम चमचमीत आणि मसालेदार वांग्याचा रस्सा आपला इथं तयार झालेला आहे। आणि वांग्याचं टेक्स्चर तुम्ही इथे पाहू शकताय बघा, एकदम परफेक्ट झालेला आहे। आता इथं मी गॅस बंद केला, कारण इथे आपला झणझणीत असा चमचमीत आणि मसालेदार वांग्याचा रस्सा तयार झालेला आहे। हा वांग्याचा रस्सा किंवा ही वांग्याची भाजी तुम्ही फुलके, चपाती, भाकरी, भात याबरोबर खाऊ शकता। एकदम छान लागते आणि चव म्हणाल तर एकदा खाल तर परत विसरू शकणार नाही, एवढी टेस्टी ही भाजी लागते। या पद्धतीने एकदा हा मसालेदार वांगी रस्सा नक्की ट्राय करा, घरातील सर्वांना आवडेल। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच मस्त रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।